गौरी गणपतीच्या सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मेजवानी तडका ह्या चॅनलवरती मी वंदना आपल्या सगळ्यांचे गोड असे स्वागत करते. आज जे मोदक आपण बघणार आहोत ते मोदक अगदी कमी साहित्यात तयार होतात. त्यासाठी मी इथे सुरुवातीला खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे, खजूर, बदाम आणि काजू घेतलेले आहेत. इथे तुम्ही ओलं पण खोबरं वापरू शकता. आणि हे सगळं साहित्य आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी प्लेटमध्ये खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि त्यानंतर काजू बदामाचे तुकडे आणि खजूर घेत आहे. हे लाडू पौष्टिक पण आहेत, घाई गडबडीच्या वेळात पटकन तयार होतात आणि चवीला पण खूप सुंदर मऊसूत मोदक आहेत. म्हणजे अगदी लहान आणि मोठे पण खाऊ शकतात, इतके मऊ हे मोदक आहेत. हे साहित्य आपल्याला सुरुवातीला असं एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून खजूर मिक्सरच्या भांड्यात चिकटून बसू नये म्हणून. आता हे एकत्र केल्यानंतर मी हे सगळं पुन्हा मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर चालू बंद असं करत जाडसर दळून घेणार आहे आणि तेच आपल्या मोदकाचं सारण असेल. तुम्ही त्याचे छोटे छोटे लाडू पण तयार करू शकता किंवा सुट्टं पण तुम्ही साच्यामध्ये असं स्टफिंग भरू शकता. आता इथे आपलं दळून झालेलं आहे आणि यावर मी पुन्हा 1 चमचा साजूक तूप घालते. बाप्पाचा नैवेद्य म्हटला की थोड्याफार प्रमाणात तरी साजूक तूप पाहिजे. देवाच्या नैवेद्याला साजूक तूप घालावे असं म्हणतात. आता हे सगळं पुन्हा एकजीव करून घेतलं आहे आणि तूप घालून पुन्हा याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही ह्या पद्धतीने अवश्य करून पहा, तुम्हाला आवडतील आणि बाप्पाला पण खूप आवडेल. हे असे हाताने मी छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण मोदकाची पुढची तयारी करू. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन तुम्ही कुठलं पण घेऊ शकता, दळलेलं विकतचं किंवा जे आता घरात गौरी गणपतीच्या सणाला बेसन दळलेलं असतं बेसन लाडू करण्यासाठी, ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. 1 कप बेसन मी इथे चाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि ते बेसन मी ह्या कढईमध्ये घालून घेत आहे. ज्याप्रमाणे आपल्याला बेसन लाडूला वेळ लागतो किंवा आपले हातही दुखायला होतात, त्याप्रमाणे इथे वेळ लागत नाही. हे मोदक पटकन होतात. आता सुरुवातीला मी तूप घातलेलं नाही आहे. हे बेसन आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये. जवळजवळ आपल्याला 3 ते 4 मिनटं हे असंच भाजून घ्यायचं आहे, म्हणजे आपला हात पण दुखायला येत नाही आणि बेसन पटकन भाजलं जातं. त्यानंतर मी इथे 3 ते 4 चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि हे तूप आपल्याला ह्या बेसनामध्ये मिसळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बेसन लाडूसारखं जास्त प्रमाणात तूप लागत नाही, आपल्याला कमी प्रमाणातच तूप वापरायचं आहे. हे तूप सगळं ह्या बेसन पिठाला लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनटं हे बेसन असंच हलवून तळापासून भाजून घ्यायचं आहे. हे मिश्रण तुम्ही सोडून देऊ नका, नाहीतर बेसनाला करपट वास लागू शकतो. अशा प्रकारे बेसन तुम्हाला सतत हलवून भाजून घ्यायचं आहे. फक्त पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजायचं आहे. ही रेसिपी अगदी मोजून 10 मिनटात तयार होते आणि लाडू तर अप्रतिम होतात. आता आपल्या बेसनाचा रंग बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि बेसनाचा सुवास येतो आहे छान. आणि आता हे बेसन भाजलं गेलं आहे आपण, त्यामध्ये आपण जवळजवळ अर्धा कप साखर घातलेली आहे. तुम्ही थोडीफार साखर कमी प्रमाणात पण घालू शकता. आता ही साखर आपल्याला सुरुवातीला ह्या बेसनामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे आणि साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला मी इथे 1/2 कप दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला एकाच वेळी सगळं दूध घालायचं नाही आहे. थोडं थोडं करत आपल्याला यातलं 4 ते 5 चमचे शिल्लक राहील इतकं दूध बाकीचं घालून घ्यायचं आहे.
पण दूध अगदी हळूहळू घाला, नाही तर बेसन उतू जायला होईल आणि हातावर पण तुमच्या उडू शकतं. थोडं थोडं 2-2 चमचे बेसन घालत आपल्याला जवळजवळ अर्ध्या कपाच्या वर दूध यामध्ये घालायचं आहे. तुम्ही इथे पाणी पण वापरू शकता आणि दूध पण वापरू शकता किंवा दूध पाणी मिक्सही वापरू शकता. आता पुन्हा मी थोडंसं 2 चमचे दूध घालून घेतलेलं आहे आणि हे सगळं पीठ आपल्याला छान शिजलेलं आहे. अगदी छान सुवास येत आहे याचा. भाजलंही छान आहे आणि शिजलं पण छान आहे. तुम्ही इथे बघू शकता हा गोळा अगदी एकसारखा फिरतोय, म्हणजे आपले लाडूचं मिश्रण तयार आहे. तरी पण आपल्याला एक जिन्नस घालायची राहिलेली आहे. आता हे जे दूध शिल्लक आहे त्यामध्ये मी पाव कप मिल्क पावडर घालते. तुमच्याकडे जर मिल्क पावडर नसेल तर दूध थोडंसं आटवून घातलं तरी चालेल. आता सुरुवातीला मी ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. तुम्ही जर डायरेक्ट घातली तर त्याच्या बेसनामध्ये गुठळ्या तशाच राहतील. त्या कारणाने आपण ही मिल्क पावडर ह्या दुधामध्ये भिजवून घातलेली आहे. आणि हे मिल्क पावडरचं दूध आपल्याला ह्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. याच्याने चव इतकी छान येते, अगदी मावा बेसन मोदक खाल्ल्यासारखे आपले मोदक लागतात. आणि आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे. फक्त 1 ते 2 मिनटं गॅसवर ठेवायचं आणि पीठ गार होऊ द्यायचं आहे. हाताला सोसेल इतकं गार झालं की आपण लगेच मोदक बनवायला सुरुवात करायची आहे. इथे मी मोदकाचा साचा वापरत आहे आणि मी त्याला तुपाने असं ग्रीस करून घेत आहे, म्हणजे आपले मोदक अगदी पटकन निघतील. आणि त्यामध्ये मी अशी केसरची काडी लावून घेतली आणि थोड्याशा गुलाब पाकळ्या, सूर्यफुलाच्या बिया, पिस्त्याचे काप, तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे ते तुम्ही गार्निशिंगसाठी वापरू शकता. आता जसं साचा असेल तसं तुम्ही ह्या पाकळ्या किंवा केशर काड्या ठेवून घ्यायच्या आणि त्यानंतर हे मिश्रण प्रत्येक पाकळीला थोडं थोडं लावून घ्यायचं आहे. जर तुम्ही हे मिश्रण नाही लावलं तर त्या पाकळ्या इकडे तिकडे सरकतील आणि जिथे तुम्हाला हवं आहे तिथं त्या चिकटल्या जाणार नाहीत. आणि हे मिश्रण तिन्ही पाकळ्यांना लावल्यानंतर मी सारणासाठी जे छोटे छोटे बॉल केले होते त्यातला एक स्टफिंग बॉल यामध्ये ठेवून घेतलेला आहे. याच्याने अगदी छान क्रंचीपणा येतो आपल्या मोदकला. आता हे साचा बंद करून उरलेल्या जागेमध्ये हे सगळं सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे, म्हणजे मोदक सगळीकडून अगदी एकसारखा दिसतो. आहे ना पटकन होणारे मोदक आणि चवीला तर खूप छान लागलेले आहेत. अशा प्रकारे बोटाने दाबून दाबून आपल्याला सगळीकडे हे बेसनाचं जे आपण तयार केलेलं आहे ते सगळीकडे भरायचं आहे, म्हणजे मोदकाला अगदी मोदक आपला सुबक दिसतो. आता आपला मोदक तयार आहे. मी ह्या साच्यातून त्याला काढते आणि तुम्ही बघू शकता की ते अगदी सहज आपला मोदक निघतो आहे आणि मोदकाला आकारही छान आला आहे आणि रंगही छान आला आहे. इथे आपण कुठलाही रंगही वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा बेसनाच्या मोदकांना खूप छान रंग आलेला आहे. मी तुम्हाला अजून हे जवळून दाखवते. तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना रेसिपी शेअर करा. रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. सगळ्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद.